नमस्कार, मी मनदीप एम गोरोडार, मुख्य संपादक. आपण पाहत आहात पीटीएन न्यूज चॅनल. गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाला नवीन गती मिळणार का? सहपालकमंत्री तथा राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल यांनी जिल्ह्यातील पत्रकारांशी खुला संवाद साधला. जिल्ह्यातील विकास कामे, कार्यप्रणाली आणि विविध समस्या यावर सविस्तर चर्चा झाली. यावेळी त्यांनी जिल्ह्याच्या प्रगतीसाठी शासन कटिबद्ध असल्याचे सांगितले. पीटीएन न्यूजच्या विशेष रिपोर्टमध्ये पाहूया सविस्तर. गडचिरोली राज्याचे वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी आज गडचिरोलीत जिल्ह्यातील पत्रकारांशी विशेष संवाद साधला. यावेळी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकास, प्रलंबित विकास कामे, वन विभागातील समस्या, मानव वन्यजीव संघर्ष, रस्ते विकास, पायाभूत सुविधा आणि जिल्ह्यातील कार्यप्रणाली यावर सखोल चर्चा झाली. सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांनी सांगितले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली गडचिरोली जिल्ह्याचा विकास वेगाने होत आहे. जिल्ह्यातील 5 वर्षांचा समन्वयित मास्टर प्लॅन तयार करण्याचे निर्देश विभागांना देण्यात आले आहेत. तसेच उपलब्ध निधीचा पूर्ण वापर करून विकास कामे मार्गी लावण्यावर भर देण्यात आला. संपन्न गाव याचा आढावा आपण या ठिकाणी घेतला. महात्मा फुले आणि आयुष्यमान भारतचे लाभार्थी जास्तीत जास्त लाभ आपल्या भागाला कसं देतील त्याचा लाभ घेतला. त्यासोबतच वेगवेगळ्या समितीचं गठन लवकरात लवकर करावं अशा पद्धतीच्या सूचना दिल्या. हिवताप निर्मूलन कार्यक्रमाचा आढावा घेतला. मोबाईल बेनिफिट युनिट व कॅथलॅब याच्या संदर्भामध्ये आजच टीएस प्राप्त झाला तर दवाखाना आपल्या दारी आणि मोबाईल हॉस्पिटल आपण या ठिकाणी जिल्ह्याला सुरू करणार आहोत. कॅथलॅब सुद्धा आता लवकरात लवकर आपण मंजुरी त्याला देत आहोत. वन विभागाच्या संदर्भामध्ये पट्टे वाटपाचा आढावा घेतला. सामूहिक दाब्याचा आढावा आज या ठिकाणी घेतला. मनुष्य वन्यजीव संघर्षामध्ये काही उपाययोजना आज नव्याने या ठिकाणी सुचवण्यात आलं की इतर राज्यांनी काय काय केलेलं त्या संदर्भात चर्चा झाली. त्यासोबतच सिलेंडर वाटप आपल्याला गडचिरोली जिल्ह्यात जास्तीत जास्त कसं वाटप करता येईल, लोकांना बनावं आधारित उत्पादन अवलंबिता कशी कमी करावी याच्यावर चर्चा करून काही निर्णय घेतले. त्यासोबतच गडचिरोलीच्या मेडिकल कॉलेजच्या जमिनीबद्दल चर्चा झाली. नॅशनल हायवे करता जे नॅशनल वाईल्ड लाईफ बोर्ड ऑफ वाईल्ड लाईफची मीटिंगची त्याच्या संदर्भात बैठक घेतली. फॉरेस्ट लाईव्हलीहूडच्या संदर्भात बैठक झाली. त्यानंतर आता धान खरेदीच्या संदर्भात बैठक झाली आणि मका खरेदीच्या संदर्भात बैठक झाली. तर दोन्ही बैठका आपल्या उपस्थितीत झालेल्या आहेत. त्याशिवाय आता आपली डिजिटल जनगणना 2027 या ठिकाणी होत आहे आणि अत्यंत देशासाठी महत्वाची बाब आहे आणि ही थोडीशी गोपनीय आहे. परंतु या गोपनीयतेची सुरक्षितता देखील ठेवण्यात येणार आहे. जनगणना 2027 मध्ये 2 टप्प्यात होणार आहे. एक घर यादी व जनगणना पहिल्या टप्प्यात आणि दुसऱ्या टप्प्यात लोकसंख्येची गणना या ठिकाणी होणार आहे. जनगणना 2027 मध्ये आता सेल्फ म्हणजे स्वयंगणना आहे सुरू करण्यात आली असून कुटुंबाला स्वतःची माहिती ऑनलाईन पद्धतीने भरण्याची सुविधा या संदर्भात दिलेली आहे. 1 मे 2026 ते 15 मे 2026 या कालावधीत उपलब्ध राहणार आहे. या दरम्यान नागरिकांनी स्वयंगणनेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन माहिती भरावी. तसेच प्रगणक ज्यावेळी आपल्या घरी भेट देतील त्यावेळी त्यांना 34 प्रश्नांची अचूक व प्रामाणिक माहिती त्यांना द्यायची आहे. मी आपल्या माध्यमातून सर्व जनतेला विनंती करतो की त्यांनी या जनगणनेमध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा आणि हा एक डेटा तयार होतो जनगणनेमध्ये. कोरोनामुळे 2021 ला जी जनगणना झाली नाही ती आता या ठिकाणी होत आहे आणि ही जनगणना झाल्यानंतर पुढची जनगणना नियमानुसार तर तशी आपल्या 10 वर्षांनी होत असते. नंतर ते केव्हा होईल त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये मॅपिंग होणार आहे. 34 प्रश्नावलीची माहिती राज्य शासनाला आणि केंद्र शासनाला मिळाल्यानंतर या संदर्भामध्ये एक महत्वाचा जे भविष्याचा योजना आपल्याला राबवायचा आहे किंवा जे नवीन निवडणुका किंवा कुठल्याही लोकसंख्येचा आधार ज्या ज्या ठिकाणी असतो त्यासाठी खूप महत्वाची ठरणार आहे. आणि 2027 मधली ही जनगणना जेव्हा सेन्सस या ठिकाणी जाहीर होईल तेव्हा आपल्याला एक्झॅक्ट आपल्या देशाची लोकसंख्या आज आपण 2011 नुसार काम करत आहोत. त्याच्यात खूप बदल झालेला. अर्बन पॉप्युलेशन वाढली आहे, ग्रामीण कमी झालेली आहे. एकंदरीतच ह्या जनगणनेमध्ये देखील आपल्या सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे.
गडचिरोली जिल्ह्याचे काही चर्चेचे विषय अजून राहिलेले आहेत. विशेष करून सामूहिक वन हक्काचे जे जमिनी आहेत ते 5 लाख हेक्टरच्या वर आहे. याचा योग्य वापर कसा करता येईल याच्या संदर्भामध्ये उपाययोजना आपण या संदर्भामध्ये एक प्लॅन आम्ही या जिल्ह्याचा करणार आहोत. त्यासोबतच हॉस्पिटलमध्ये आता आपण जे माझा गाव आरोग्य संपन्न गाव आहे त्यामध्ये ही अभियानात आपला जिल्हा कसा पुढे राहील त्या दृष्टीने आपला प्लॅन सुरू आहे. आता आजच्या चर्चेमध्ये काटेरी कुंपण, कारण की वाघाचा हल्ल्यापेक्षा आता हत्तीचा हल्ला जास्त महत्वाचा झालेला आहे जिल्ह्यासाठी. तर यावर आता कुंपण कशा पद्धतीने, काटेरी कुंपण कशा पद्धतीने करता येईल वनाला, त्या दृष्टीने आज एक चर्चा झाली. प्लांटेशनच्या वृक्ष लागवडच्या संदर्भामध्ये आपण वन गडचिरोली विभागाचे जिल्ह्यामध्ये काम मोठ्या करत प्रमाणामध्ये असताना plantation आपल्याला करणार कोणत्या अडचणी येतात आणि आता यावर कृषी कोणत्या विभागाला उपाययोजना आपण plan तयार करतो? करण्यास सांगितली. फॉरेस्टरला सांगितलं की सामूहिक वनांच्या जेवढ्या शेती आहे, ज्या जमिनी फॉरेस्टच्या मिळालेल्या तिथं नर्सरी डेव्हलप करा. मोठे झाड मोठे झाले तर आपल्याला त्याला टिकाड लावण्याची गरज नाही. मृत्यूचं प्रमाण कमी असतं. कुठले आर्थिक हितसंबंध करिता शेतकऱ्यांना आपण सांगितलं की आता तुम्ही देखील शेतात नर्सरी तयार करा, तुमचे डायरेक्ट मोठे झाड आम्ही विकत घेऊ. पहिलीच वेळ नाही. याची देखील एक योजना करत आहोत. यापूर्वीही आल्लापल्लीतील आरएफओंना अशाच खोट्या आरोपांवर निलंबित करण्यात आले होते. गोपनीय सूत्रांनुसार काही संघटना प्रशासनातील काही लोकांना हाताशी धरून अवैध तस्करी चालवत असल्याचे काही दिसून बैठका येत आज झाल्या. आहे. उद्या मला थांबायचं अनुसूचित होतं, जाती परंतु उद्या जमातीतील नागपूरला देखील अधिकारी व माननीय कर्मचाऱ्यांमध्ये मुख्यमंत्री भीतीचे महोदयाचा वातावरण कार्यक्रम निर्माण आहे. झाले आहे. मित्रासोबत एक प्रत्येक बैठक आहे. अधिकाऱ्यावर दबाव टाकला जात असल्याची माहिती आहे. 30 तारखेला आंदोलनाचा मी भाग या सामाजिक संदर्भात बैठक कार्यकर्ते घेणार आहे. ढोलके यांनी 1 सीसीएफ तारखेला कार्यालयासमोर डेमॉन्स्ट्रेशन झेंडावंदनचा करत कार्यक्रम, आरएफओ त्यानंतर गणवीर देखील यांच्या निलंबनाची मागणी केली भागाला मी आहे. भेट देण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या प्रयत्न करणार आहे. नाराजीला त्यांचा पाठिंबा आपण सर्वांनी असल्याचे त्यांनी सांगितले. दोन्ही बाजूंचे राज्य आरोप शासनाने प्रत्यारोप सुरू गडचिरोलीच्या असताना विकासासाठी वन विभागाने या गडचिरोलीला, प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी जे अपेक्षित करण्याची आहे, मागणी जोर धरू लागली आहे. त्यासाठी पीटेन न्यूज सर्व सतत या सेक्टरवर प्रकरणावर आमचं लक्ष नजर आहे. ठेवून आहे. सर्व मुद्द्यावर आम्ही भ्रष्टाचार लक्ष की घालत आहोत. षडयंत्र, आणि जे सत्य प्रश्न काय उद्भवत आहे आहेत, हे लवकरच या स्पष्ट होईल. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी जे निर्णय घेण्याची गरज आहे ते सर्व आम्ही घेत आहोत. सर्व प्रश्नावर मार्ग शोधत आहोत आणि ज्या ज्या अडचणी आमदार महोदय, स्थानिक राजकीय आणि सामाजिक क्षेत्राचे कार्यकर्ते किंवा पत्रकाराकडून आम्हाला प्राप्त होतात त्या सर्व विषयाची दखल घेऊन आम्ही योग्य ती कारवाई करत आहोत. आणि भविष्यात नियमितपणे गडचिरोली जिल्ह्याचे जे काही विकासाचं विजन आम्ही ठेवलेलं आहे ते पूर्ण करण्याच्या दृष्टीने आमची कृती सुरू आहे. आपण सर्व या ठिकाणी उपस्थित झालात त्यासाठी आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. आणि आपण निर्णय इतके मिटिंग इतके आहे की त्याला तुम्हालाच न्याय देणं आणि टायटल कुठल्या विषयाला द्यावा हा प्रश्न तुमच्या समोर उपस्थित होणार आहे. परंतु सार मध्ये सांगायचं असेल तर या सर्व विषयावर विविध विषयावर आम्ही बैठका घेतल्या आणि 30 तारखेला उर्वरित विषयाच्या बैठका घेणार आहोत. पाणी टंचाईची बैठक देखील 30 तारखेला आहे. आणि भविष्यामध्ये वनाची ही जी आपली शक्ती आहे की आपल्याला 5 लाख हेक्टर सामूहिक वन हक्काची जमीन आपल्याकडे सामूहिक कम्युनिटी फॉरेस्ट राईट म्हणून आपल्याला उपलब्ध आहे. त्याचा योग्य वापर करून त्यात वन आणि पर्यावरणाशी सुसंगत वापर करून नर्सरी किंवा वन उपज किंवा त्या भागामध्ये पाण्याची सोय उपलब्ध करून त्यातून त्या लोकांची प्रगती आणि जिल्ह्याची उत्पादकता कशी वाढवता येईल या दृष्टीने पुढच्या 30 तारखेच्या बैठकीमध्ये मी निर्णय घेणार. आपण आपल्याकडे धान खरेदी जी आहे म्हणजे यावर्षी एमएसपी नुसार जी खरेदी करायची आहे तर ती मर्यादा त्याची कमी केली. त्याच्यामुळं अनेक शेतकरी जे आहेत नोंदणी करूनही ते सेंटरवर जाऊन विकू शकले नाही, त्यांना परत पाठवण्यात आली किंवा खरेदी बंद करण्यात आली. तर ही समस्या तुमच्यापर्यंत हा समस्या माझ्यापर्यंत पोहोचलेली आहे आणि मी राज्य शासनाला देखील या संदर्भामध्ये एक पत्रव्यवहार केलेला आहे की काही जिल्ह्याचा कोटा राहिला असेल तर तो वाढून द्या. आणि आता तो दुसरी खरेदी येऊन गेलेली आहे उन्हाळी धानाची. तर या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयाशी चर्चा करून मार्ग काढू. एवढा उशीर का होतोय? कारण मोठ्या लोकांच्या हातात आला आहे. ठीक आहे, आता खरेदी करत असू. दरवर्षी आपण केव्हा करत होतो? मागच्या अनेक वर्षात आपल्याला खरेदी करण्याची गरजच पडली नाही कारण की मार्केटमधला भाव चांगला होता. 800 रुपयांना शेतकऱ्यांना आता आपण खरेदी 1 तारखेपासून सुरू करत आहोत आपण. तर पीडीसीचा जो धान आहे तो दरवर्षी खराब होतो उघड्यावर राहत असल्यामुळे आणि जेवढ्या किमतीचे
गोदाम बांधकाम झालं असतं त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त पटीनं आता ते धानाच्या पूर्वीचं जाऊ द्या, परंतु आता आम्ही तुम्हाला मी यादी देतो. प्रत्येक तालुक्यामध्ये गोडाऊनचे काम सुरू आहे. आपलं ऑलमोस्ट 11-12 ठिकाणी काम सुरू आहे. काही ठिकाणी 90% काम झालं. एकाच ठिकाणी आपण टेंडर प्रोसेसमध्ये आहोत आणि मायनिंग मधून देखील गोडाऊनला परमिशन दिलं आहे. आताच्या बैठकीमध्ये आपल्या उपस्थितीतच राज्य सरकारकडे किती गोडाऊनचे प्रस्ताव आहे आणि भविष्यामध्ये गोडाऊनसाठी आपल्याला आत्मनिर्भर व्हायचं, कोणावर डिपेंडेंट राहायचं नाही. त्यामुळे जेवढी आवश्यकता आहे मोठे मोठे गोडाऊन, भव्य गोडाऊन बनण्याचा प्रयत्न करणार. आता देखील जे गोडाऊन आहे त्याला अधिक त्याची क्षमता कशी वाढवते त्या दृष्टीने देखील आपला प्रयत्न राहतो. सिंचन प्रकल्पाच्या संदर्भामध्ये खूप जास्त नाहीये, पण फार कमी क्वचितच सिंचन प्रकल्प आहे. परंतु आपण त्याच्यामध्ये आता जे नवीन आज आपण परत त्याचा आढावा घेतला की आपण बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेमध्ये बदल केला आहे आणि जेवढे शेतकरी आदिवासी आहेत त्यांना बोरवेल मागतील त्यांना बोरवेल देणार आणि सोलर पंप देणार. त्यामुळे इथं वन कायद्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये धरणं तरी होत नसले. आता त्याचा मी रिव्ह्यू घेतला की 100% अर्ज आपण बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेमध्ये मंजूर करत आहोत आणि शेतकऱ्यांना आता तुम्ही एक काम करा की जेवढे आता तर आपण लॉटरी बंद केली आहे त्यामुळे जेवढे अर्ज आले ते पहिले पाव आहे आपला. त्यामुळे जेवढे अर्ज आले ते सर्व अर्ज मंजूर करायचे. आपण जनगणनेमध्ये गोपनीय काही होणार गोपनीयच राहते ती माहिती. तो डेटा गोपनीय राहते. आजपर्यंत नाही, जितके जनगणना झाल्या त्या गोपनीय राहिल्या, ते नवीन नाही त्याच्यात. लोकांपर्यंत पोहोचतील आणि त्याची मोजमाप करतील. नाही तो डेटा कोणाला वापरण्यासाठी दिला जात नाही. तो निवडणुकी आणि इतर पर्पजसाठी वापरला जातो. आजपासून जेव्हापासून जनगणना सुरू आहे तेव्हापासून ही पद्धत आहे. 34 लोक घरी माहिती देतील. नाही हे बघा, आपल्याला मॅपिंग केल्याशिवाय आपल्याला आपण कुठं आहोत आणि आपल्याला कुठं जायचं आहे हे कळणार नाही. लोकांचं समज असतं की आम्ही जर काही गोष्टी सांगितली घरात आहे आम्हाला स्कीम नाही भेटणार असं एक समज असतं. आता आम्ही लोकांना या माध्यमातूनच विनंती करतो की आपल्याला महाराष्ट्राला आणि देशाला शाश्वत विकासाकडे पुढे न्यायचं आहे. कुणाकडे काय माहिती आहे त्याच्यावरच आपल्याला आपलं पुढचं उद्दिष्ट ठरवणं शक्य होणार आहे. त्यामुळे ती माहिती आवश्यक आहे. सर, गेल्या 5 तारखेला एक बिगर रॉयल्टी चालणाऱ्या खनिज वाहनाने 2 न्याय तहसीलदारांना चिरडण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्यानंतर त्या घटनेची तक्रार 11 दिवसापर्यंत प्रशासनाने दखल घेतली नाही. याचं काय करणार? याच्याबद्दल आपण जे काही एक्झॅक्ट रिटर्न मध्ये असं काही आलेलंच नाही. आपण चौकशी करूया. तुम्ही माहितीची आम्ही तर तपासणी करू. सर 12 तालुक्यात 12 बस स्टँड सर, सुद्धा तहसीलदार आपल्या सारखं कसं आहे? बस स्टॉप नाही आहे 12 तालुक्यात. काही तालुक्यात आहेत जे मोठे तालुक्यात बस स्टॉप नाही. लोक उन्हात बस तुम्हाला मी धन्यवाद देतो की तुम्ही अतिशय महत्वाची बाब लक्षात आणून दिली. त्यामुळे आता 12 तालुक्यात बस स्टॉप बांधण्याचा मी माझ्या संकल्पामध्ये निर्धारमध्ये लिहून टाका. खूप उन्हात लोक राहतात सर पावसाळ्यात. आता हे मला पहिल्यांदाच कळून झालं. नाही माझ्या रामटेक मध्ये मी आता 15 कोटी रुपयाचा बस स्टँड बांधत आहोत. पारशिवनीला मी बस स्टँड. आता तुम्ही मला सांगितलं नाही, बाब लक्षात आणून दिली त्यासाठी मी तुम्हाला पहिले धन्यवाद दिलं ना. सर आपल्याकडे कंत्राटदारांची जी आहे यावर्षीची 500-600 कोटीचे काहीतरी तिथं आहे त्यापैकी फक्त 15 कोटी या नाही, ते रिलीज होत आहे, टप्प्याटप्प्याने रिलीज होत आहे. म्हणून आपण नव्यानं काम मंजूर केलेलं आहे. महाराष्ट्राच्या कुठल्याही जिल्ह्यात 25-15 मंजूर केलं नाही. यावर्षी पहिल्यांदा 25-25 कोटी रुपयाची कामं दिली. लगतच्या जिल्ह्यांच्या तुलनेत सुद्धा कमी मिळाले आपल्याकडे काय फंड मिळायचे. काय कंत्राटदारांचे पैसे जिल्ह्यांमध्ये जास्त मिळाले. 6.5 कोटीपैकी फक्त 15 कोटी मिळाले. जुने मार्केटिंगमध्ये मला ही बाब देखील आता कॉन्ट्रॅक्ट मला काही लोकांचे फोन आले होते. त्या सर्वांसाठी मी पत्र दिले. त्यांची मी मंत्रालयात बैठक घेतली आणि मी पैसे रिलीज करण्यासाठी संबंधित मंत्र्यांशी मी देखील पत्रव्यवहार केलेला आहे. परंतु प्रमाणामध्ये निधी मिळाला की नाही मिळाला याची शहानिशा करायची. जर कमी आला असेल तर तो वाढून देऊ. सर, गॅस सिलेंडरच्या बाबतीत 40 दिवसापर्यंत सिलेंडर भेटत नाही. 1400 1500 रुपये पण गॅस लोकांना भेटत नाही. 1400 रुपयात बॅगमध्ये आणि त्याचा सगळा विषय सरकारमध्ये प्रश्न होतो. की लोक म्हणजे गॅस आता काय झालं की वारंवार सांगितल्यानंतर लोकांनी याच्यात हे केलं त्याच्यामुळे प्रश्न उद्भवलेला आहे.
सर लोकांना 45 दिवसापर्यंत सिलेंडर भेटणार नाही, मग कसे करतील? काय लोक करणार आहे? काय मॅनेज करणार आहे? काय आमदार मेसेज येतो तो हे झाल्याचा रिलीज झाल्याचा, पण प्रत्यक्ष सिलेंडर दिवसात येतात. सर आजच्या कॉर्पोरेशननुसार आजही जिल्ह्यामध्ये 14.2 ते आकडे देऊ नका मला. सर आहे हे वस्तुस्थिती उद्या सकाळी या ना साहेब गॅस सिलेंडर. एक मिनिट. आधी ऐकूनच्या माझ्याकडे जो अहवाल आहे 22 गॅस एजन्सी असतात जिल्ह्यामध्ये. दर दिवशी आम्ही यांच्याकडून त्यांच्याकडून स्टॉक आहे आणि काल किती विक्री झाली, आज आवक किती झाली याबद्दल ते घेतलं विजिट केली आहे सर. आपले जे सेल्स ऑफिसर आहेत सर्व तहसीलदारला आणि लोकांना जरा तुम्ही अपॉइंट करा. सेल्स ऑफिसर चेकिंग करा जरा. मुद्दा असा आहे की गॅसवाला सांगतो की आमच्याकडे 1.0 म्हणजे 100 गॅसची डिमांड असेल तर 10 गॅस सिलेंडर्स येतात. अशा वेळी आम्ही काय करावं? प्रशासन चक्क खोटं बोलतंय असं मला स्वतःला गॅसवाल्यांनी सांगितलं. सर दोन विषय आहे. एक जर डोमेस्टिकचा विषय असेल, डोमेस्टिक सिलेंडरमध्ये कमर्शियल सिलेंडरचा विषय आहे. कमर्शियल पूर्ण शेती प्राप्त करतो त्याच्यामध्ये शासनाने हे बघा युद्ध आहे तर काही परिणाम घरगुती सिलेंडरबद्दल घरगुती सर घरगुती सिलेंडर मध्ये काय होते की शेवटची डिलिव्हरी जेव्हा दिली असेल त्याच्यामध्ये 25 दिवसांनी नाही केलं जातं. पत्रकारांचं मत असं झालं आहे की जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना वस्तुस्थितीची जाणीव नाही. मी फेर तपासणी करायला सांगतो. ऍडिशनल कलेक्टरला याच्यात अपॉइंट करा आपल्याकडे. त्यांना जरा रिचेक करायला सांग. सर गडचिरोली जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी बोगस मजूर टाकून, आधी एक तक्रार माझ्याकडे बोगस रानटी हल्ले दाखवून त्यांना बोगस आर्थिक मदत मिळवून दिलेली आहे. डॉक्टर मॅनेज, अधिकारी मॅनेज आणि तुम्ही एक पेशंट काम करा. तुम्ही मला स्पेसिफिक नावानिशी तक्रार करा. मी तुमच्या उपस्थितीत इन्क्वायरी करतो. मोगम तक्रार केली तर काय? काही अधिकारी म्हणू नका. हल्याचं नाव सांगा, त्या 2 अधिकारी असेल तुमच्या समोर. आज मला एक तक्रार आली त्या का तो? हा गणवीरची एक मिनिट. गणवीरची तक्रार आली. तक्रार करताना इथं बोलवलं मीटिंग मध्ये आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या समोर समोर अहवाल घेऊन इन्क्वायरी केली. त्यासोबतच आता त्याच्यावर परत महाराष्ट्राच्या कुठल्या तरी जिल्ह्याचा एखाद्या वेगळ्या स्वतंत्र अजून ते फेर तपासणी करत आहोत. सर दोषी आणि आता आज त्या अधिकाऱ्याचा सस्पेन्शनचा प्रस्ताव पाठवायला सांगितलं. आम्ही 0 टॉलरन्स आहे, लक्षात ठेवा. 0 टॉलरन्स अगेन्स्ट करप्शन. मुद्दा काय की मध्यापर्यंत पोहोचल्यानंतर ही गोष्ट होत असेल तर अधिकारी नेमकं काय करतात? आता तक्रार प्राप्त म्हणून तर लोकशाही आहे ना देशामध्ये. सर वन विभागाचे सीसीएफ म्हणतात की आमच्याकडे अधिकार नाही, आम्हाला प्रस्ताव पाठवा लागतो. पाठवू त्यांना प्रस्ताव. त्यांना हे बघ त्यांना प्रस्ताव पाठवायला सांगितलं. त्याच्यानंतर त्या पीसीसीएफशी बोललो मी आणि त्यांना सांगितलं की त्याचा जर प्रोबेशन पिरियड संपला नसेल तर तो होल्ड करा आणि त्याचा सस्पेन्शनचा प्रस्ताव आजच पाठवायला सांगितलं. सामाजिक कार्यकर्त्यांनी आरोप केला ठीक आहे, परंतु स्थानिक कर्मचारी त्यांच्या विरोधात जर 59 मी काय म्हटलं, कर्मचारी असो ज्यांनी तक्रार केली, ज्याच्या विरोधात रोष असेल आणि हे सांगितलं की जर तो गुन्हेगार नसेल तर त्याच्यावर कारवाई होणार नाही. सर कुरखेड्याचे एपीडीओ यांच्या अधिकारांमुळे पूर्ण जिल्ह्यातले काय नाव आहे त्याचं? गट विकास अधिकारी उराडे. उराडेच्या संदर्भामध्ये स्वतः मी राज्याचे ग्रामविकास मंत्री यांना माझ्या लेटरवर तक्रार दिली आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये मी त्यांना वेळ मागितली आहे की एकंदरीत उराडेची जी ओव्हरऑल कार्यपद्धती आहे त्या कार्यपद्धतीमध्ये तो म्हणजे नोकरीमध्ये ठेवण्याचा लायकीचा माणूस नाही. पूर्ण त्या पत्रावर तुम्हाला आलं असेल ना. मी मंत्री महोदयांनी यांना सांगितलं की आम्हाला पूर्ण अहवाल सादर करा. हा अहवाल मंत्री महोदयाकडे गेल्यानंतर मी स्वतः मंत्री महोदयाशी बैठक घेऊन त्याच्यावर जे काही अहवालानुसार कारवाई ती कारवाई करण्यासाठी सांगणार आहे. असे एक अधिकाऱ्यामुळे पूर्ण अधिकाऱ्यांच्या विंगची बदनामी होते. एक केसमुळे पूर्ण जिल्ह्याचं प्रशासन बदनाम होतं. त्यामुळे आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणालाही टॉलरेट करत नाही. 0 टॉलरन्स अगेन्स्ट करप्शन आहे. ते आपण कुठल्याही परिस्थितीत जिथं चूक असेल जे ते लक्षात आली असेल आणि त्याच्यावर पूर्ण ऑपॉर्च्युनिटी ऑफ हिअरिंग देऊन तपासणी करून गुणवत्ता निर्णय. सर अनेक डिपार्टमेंटमध्ये करोडोचे खर्च करून वार्षिक उत्सव साजरा केला जातो. एकीकडे 4.25 करोड रुपये वीज बिल बाकी असते म्हणून सामान्य रुग्णालयाची वीज कटते.
कुठं अजूनही ते वीज बिल पूर्ण भरण्यात आलं गडचिरोली तुम्ही सामान मला सांगा की ज्याचं वीज बिल भरणार व्यस्त बिल भरायलाच पाहिजे. कुठलं वीज बिल पेंडिंग आहे? गडचिरोली सामान्य रुग्णालय सामान्य रुग्णालयाचा विषय आहे, स्टेटच्या फंड एक काम करा, त्याला पूर्ण सोलर मध्ये करून टाका आणि पूर्ण सोलर केलेलं आहे सर. याच्यामध्ये मेडामध्ये देऊन मग- दिलेलं ते पण आता म्हणजे सुरू आहे. जुनं बिल आहे. आणि याच्यामध्ये काय आहे, ते क्वार्टर्स जे आहे, क्वार्टर्स याच्याशी जे जोडलेलं आहे आपलं क्वार्टरचे लोक जे आहे क्वार्टर हे क्वार्टरला वेगळं मीटर द्या. दवाखान्याचं वीज निवासस्थानामध्ये वापरल्या जातात. ते बेसिकली निवासस्थान जे त्यांनी कट केलं ड्यू टू नॉन पेमेंट बिल. आता सिव्हिल सर्जनला पण 2 वेळा त्याच्यामध्ये रिमाइंडर दिलेला आहे, वॉर्निंग दिलेलं आहे की याचं जे काही प्रोसेस ते करून द्या. तुम्ही बरं झालं माझ्या लक्षात आणून दिली बाब. त्याला रेसिडेन्शियल वेगळं करून आणि याचं इलेक्ट्रिक बिलचं मी आरोग्यमंत्र्याशी बोलतो. किती बिल थकीत आहे? 4,27,00,000 4 करोड? लाख. 4 करोड त्याच्यापैकी 33-37 लाख रुपये काहीतरी त्या दिवशी भरून ते वीज वर चालू केले. डायरेक्टरशी बोलतो तालेवाल साहेब, त्यांना विनंती करून मग त्यांनी मग ते अडचण झाली. सध्या पण एवढं बिल पेंडिंग होईपर्यंत कसं पेंडिंग राहतं? चीफ सेक्रेटरी सरांनी मला मेसेज केला. चीफ सेक्रेटरी सरांच्या लेवलवर दाखल ते घेतली. दिलं. त्याच्यानंतर आणि इथे पण ते पेमेंट वगैरेचे ते मलाही दीड वर्षात कुणी लक्षात नाही आणून दिली बाब. लाईट कटल्यावर लक्षात येतं का? मार्च महिन्यात झालं. लाईट कटल्यावर लक्षात येतं. 31 मार्च त्या दिवशी ते पण करोड पर्यंत कसं होईल बिल म्हणजे? 4 करोड आता त्याला झिरो बिलवर आणू आपण. 94 लाख म्हणजे किती किलोवॅट लावलाय ते डिटेल्स त्याचा पुन्हा सर रेती तस्करी 100% सरकारी बिल्डिंग इलेक्ट्रिक बिल झिरो करायचं सर्व बिल सर्व सरकारी टोटल. गडचिरोली जिल्ह्यामध्ये पुढचा विषय असा आहे की गडचिरोली जिल्हा प्रशासनाने शासनाने रेती घाटे लिलाव केले, परंतु त्या रेती घाट मधूनच अवैध रेतीचा वाहतूक होतो आणि त्याची दत्ता करण्यासाठी माझ्या मित्रांसोबत ते दत्तादारांकडे गेल्यानंतर ते म्हणतात की नाही तुम्ही तक्रार करा, नंतर आम्ही चौकशी करू. नाही काय झालं हे बघा मी देखील तुम्हाला हेच म्हणणार होतो. काय झालं तुम्ही माझ्याकडे मी परत सांगितलं की तुम्ही माझ्याकडे तक्रार करा. काय होते रेती घाटात सर्रास चोरी सुरू असं नाही बोलत आपण. म्हटलं कोणी कोण एक फलाना रेती घाट हे अवैध वाहतूक सीसीटीव्ही फुटेज मी मागवतो आणि तुम्हाला देतो कॉपी. सर काय झालं? तक्रार पण केली, वर्तमानपत्रात बातम्या पण आल्या. सर आमच्या आमदार साहेबांनी आरोप केले होते. तुम्ही मला एक काम करा एक काम करा ना एक ऐकून घ्या. एक पर्टिक्युलर रेतीघाटची तक्रार करा आता आणि त्याची चौकशी करू. सर रेती घाटाच्या मधातून मुरमाचा खडीकरणाचा रस्ता बांधलाय 3 किलोमीटरचा. आजही बघितलं तर तो दिसते तिथे तलाठी सगळे आपला शासकीय घाट पण सुरू आहे. तिथे 24 तास तलाठी राहतात तिथे टिप्या महसूल म्हणते आमची जागा नाही, फॉरेस्ट म्हणते आमची जागा नाही त्या रस्त्याची. अजून 2 महिने झाले तर कारवाई झाली नाही. सगळ्या वर्तमानपत्राला तुम्ही मला द्या मी स्वतः विजिट करतो. 11 एप्रिल रोजी साखरा घाटची घोषणा. कुठे? साखरा इथून 8 किलोमीटर. ठीक आहे. नोट लिहून ठेवा. मी केव्हाही विजिट करतो. 11 एप्रिल रोजी माननीय आमदार साहेबांचा दौरा करत कोकणा तालुक्याच्या कुंभीडोला रेती घाटा. त्या ठिकाणी सीसीटीव्ही पण कॅमेरे लावलेले होते आणि डिमार्केशनची फोन होती हे मला बोला. सुद्धा त्यांनी अवैध रेतीचा उपसा केला होता. हे मला आता बोलू दे. आमदार महोदय हे कोणता म्हटलं तुम्ही? कुंभीडोला साखरा घाटला चक्क जवळपास 2000 ब्रास मुरून टाकून रस्ता बनवतो खडीकरण. तिथे जे पात्रात नदी पात्रात 3 किलोमीटरचा रस्ता बांधला. व्हिडिओ दाखवून होता ना, माझ्याकडे व्हिडिओ आहे. काय होते ज्या गोष्टी तुम्ही ओरली सांगता ना ते फाईलवर कुठे येत नाही. सर पत्र दिले आम्ही 4 मला कॉपी द्या ना भाऊ. मला कॉपी तर द्या. माहिती असते प्रशासनाला. तुम्ही यार हे पद्धत नाहीये. तुम्ही माफ करा मला. पत्रकारांनी तक्रार हे द्यावं, बघा, पत्र द्यावं. असं नाहीये. तुम्ही मला हे बघा तुम्ही स्पेसिफिक मी काय म्हटलं मला एक SMS तर करू शकता. ते महोदय आजपर्यंत एक मिनिट. माझं नाव जेव्हा की माझा लेखी तक्रार नसताना सुद्धा मी तुम्हाला काय म्हटलं माझ्याकडून नाव नाही देणार. सर तक्रार नसताना पत्रामध्ये उल्लेख करतात. तक्रार नसताना पत्र दिलं नसताना पत्रकाराच्या नावाचा उल्लेख करतात. माझ्या नावाचा उल्लेख आहे त्या ठिकाणी.
2.5 ते 3 किलोमीटरचा रस्ता मुरुम टाकून चक्क नदी पात्रातून बांधण्यात आलेला आहे. याची रॉयल्टी नाही त्याच्याकडे 300 जेवढीच राहणार. रात्रीच्या वेळेस तो चांगलाच चालतो. व या मुरमाचा पाणी ज्यावेळेस वाहून जाईल मुरुम टाकल्याचं दिसून नाही राहिलं नाही. हे पूर्ण रेती माझं काय म्हणणं, तुम्ही एक काम करा ना, मला एक छोटस अनऑफिशियल चिठ्ठी लिहून द्या, स्वतःच्या नावे लिहून देऊ नका. मी काय म्हणून राहिलो तुम्हाला, माझ्या नाव लक्षात नाही राहणार, गाव लक्षात नाही, उद्या तुम्ही म्हणाल काही नाही झालं. म्हणजे मग असं साधारणतः त्याच्यावर तुम्ही मंत्र्यांना लेखी पत्रकारांनी द्यायचे अशी पद्धत अद्याप मी कुठे म्हटलं लेखी द्या म्हणून. मी तुम्हाला काय म्हटलंय, चिठ्ठी लिहून द्या म्हणजे माझं नावामध्ये गडबडून जाईल म्हणून मी तुम्हाला तुमचं नाव थोडं सांगून राहिलं. त्यांनी दखल घ्यावी. नाही, तुम्ही हे बघा, आम्हाला तुमच्या जिल्ह्याचे गावाचे नाव माहित नाही, लक्षात येत नाही, त्यामुळे मी तुम्हाला म्हणून जातो. असं काही तुम्ही तक्रार केल्याशी मी दखल घेणार नाही असं म्हटलं का? नाही, असं होत नाही. इलिगल गोष्टी इलिगलच आहे, ते कशी लक्षात आली तरी इलिगल आहे. पण काय होते की जे गोष्टी तुम्ही तोंडी सांगता ना ते आमच्या लक्षात राहत नाही, ते फाईलवर येत नाही. म्हणून फाईलवर आणण्यासाठी आम्हाला फक्त ते गावाचं नाव आणि घाटाचं नाव सांगितलं, आणि तुम्हाला मला फोन करून मला सांगू शकता ना तुम्ही. आम्ही तर शूटिंग करायला गेलो, जीव आमचं मागे राहतो. आणि डीएम आले काय सिरियल कंप्लेंट आहे, रेती घाटामध्ये सीसीटीव्ही नाहीये, मुलमाचा रस्ता केलाय, मुलमाचा रस्ता केलाय. तर त्याची सर माझ्याविषयी त्याची आपण चौकशीसाठी दिलेला आहे. ती तक्रार आली होती, पेपरमध्ये बातमी आली होती, ते आता बंद केलेला आहे, पण तो रस्ता तरी तयार करण्यासाठी काय करण्यासाठी डीएम साहेबांना अहवाल द्यायसाठी दिलेला आहे. आणि सीसीटीव्ही सुरू आहे, टाटामध्ये सर सीसीटीव्ही आहे, डेटूवर पण आहे. कालच सर आमची परवाच्या बैठकीमध्ये तहसीलदारांना सर आम्ही नसेल तर मग आम्ही तुमच्या कारवाई करू. नाही नसेल तर नाही, रिपोर्टिंग त्याला कुठं करायचं आहे, तहसील ऑफिसला करायचं. कोणता घाट आहे, साखरा घाट व्हिजिट करा आणि व्हिजिट करून 30 तारखेला मला रिपोर्ट द्या. ठीक. आणि तुम्हाला वाटतं कोणासोबत पाठवू, सर कमीत कमी त्यांनी लागलेल्या विषयावर फक्त वेळेवर नोंद केलं पाहिजे. आपल्या एसडीएमनी डीएमओनी सूचना देते कोणी, मी स्वतः कुठले पाहिजे. सीसीटीव्हीच्या फुटेज देतात तुम्हाला, त्याच्यात काय साहेब फॉर्मेशन नाही करत, साहेब फॉर्मेशन नाही करत, डीएमओ साहेब, एसडीएम नाही करत, डीएमओ साहेब नाही करत, पोलीस नाही करत, पत्रकार कॉल रिसिव्ह करावा सरपंच, असं कसं करतो. सर बाकी थोडा आमदार साहेबांनी सांगितलं की रेती तस्करी आणि अवैध दारू विक्री हप्तेखोरीच्या भरोश्यावर होते, तर तीनही कारवाई महसूल, परिवहन आणि पोलीस कारवाई रेती तस्करांना का होत कुणी नाही? याला आपण सांगितलं एक लक्षात घ्या, कुठलाही राजकीय किंवा कोणी अधिकारी यांना अशा पद्धतीची अवैध कृतीला समर्थन करायचं नसतं. आपण कोणाला वाटतं की अवैध रीती चालू झाली पाहिजे, आम्हाला कधीच वाटत नाही, परंतु आपल्याला वाटतं गुन्हा नाही घडला पाहिजे, क्राईम नाही घडला पाहिजे, बलात्कार नाही घडला पाहिजे, चोरी नाही घडली पाहिजे, घरफोडी नाही घडली पाहिजे. तरी समाजामध्ये असे लोक असतात की ते असे करत राहतात. त्यांच्या विरोधात ऍक्शन घेणं हे प्रशासनाची जबाबदारी, आपली जबाबदारी, आपली जबाबदारी आहे. सर ज्या ठिकाणी पैसाच लागत नाही, झिरो रॉयल्टी सुद्धा घेत नाही वाहन, ते नायब तहसीलदारांना जे गाड्या आल्या त्यांना फक्त झिरो रॉयल्टी पाहिजे होती त्याच्याकडे, ते पण घेतली नाही. भर चौकामध्ये असे गोटे सांडवत नेतात लोकांना, भर रोडवर सांडवत नेतात ओव्हरफ्लो करून. हे काय झालंय परत तुम्हाला सांगितलं, स्पेसिफिक केस सांगा तर काय होईल. हे तक्रारीचा पाऊस पडला आणि हाती काही नाव असू घेते, सिलेक्टेड तक्रार करा आणि त्याच्यात कारवाई करतो. तुम्ही घाटाचं नाव काय सांगितलं आता, त्याच्यावर पण आपण केलेलं ऍक्शन घेतो. कॉपीज पण दिलेल्या आहे, पत्र आलं नाही, हे बघा काय करायचं, डायरेक्ट ऍक्शन घ्या. शिवसेनेचे अध्यक्ष त्यांनी पण पत्र दिलं आहे. कोणी तक्रार केली असेल तरी, सामान्य माणसांनी केली असेल तरी तेवढीच गंभीर आहे. आता ते ज्या माणसाने तक्रार केली त्याला नोट देते नाही, त्याला मी इथं मीटिंगमध्ये बोलून ते गणवीरच्या विरोधात तपासून घेतलं. सर परिवहनची, महसुलाची आणि पोलिसांची कारवाई एकत्र होणार होती ते आपणही म्हणाला होता, अजूनपर्यंत कुठंच झाली नाही. त्याचीच बैठक घेतली की टोटली जेवढे ऍक्सिडेंट स्पॉट आहे, पोलिसांना म्हटलं तर परिवहनचं नाव घेतात, परिवहनला म्हणतात पोलीस, पोलिसांना म्हटलं तर रेव्हन्यू म्हणतात, खनिज म्हणतात, पण कारवाई कुठंच होत नाही. सामूहिक आता उपस्थित लोकांना मी विचारतो की तुम्ही कुठल्या घाटाची तक्रार केली, एक नाव आलं बस,
दुसरं एक मला आणि कुंभेटोला रेती का दोन कुंभेटोला कुंभेटोला सर त्याच्या आधी यांनी नांदी घाट आपण रद्द करून त्याच्यावर 1,47 लाख दंड लावलं सर. 2 घाट होते एकाचे, त्याच्यावर कारवाई. आणि तुम्ही काळजी करू नका, मी दुसऱ्या जिल्ह्याचे लोक कुंभेटोला घ्या, बामणी घ्या. मी महसूल मंत्र्यांशी बोलेन. दुसऱ्या जिल्ह्याचा एखादा अधिकारी चुपचापमध्ये पाठवला मी इन्क्वायरीचा रिपोर्ट घेईन. त्या प्रकरणामध्ये मी हो ना, मी होतो. हो ना. बघा साहेब, मंत्री महोदय, बघा तक्रारदार करा मिळणारेच आहे. म्हणजे माझ्या लेखी तक्रार लेखी अर्ज आहे तुमच्याकडे. सगळ्यात आधी तुम्हीच घेऊन आले होते ती बातमी, त्याच्यानुसार मग त्याच्यानुसार ते कारवाई काम झालं. नाही पण मला एक सांगा, तुम्हाला संदर्भ लिहायची काय गरज आहे? तुम्ही मला एक मिनिट थांबा. तुम्ही संदर्भ लिहिता म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुम्ही तक्रार कर्त्याचं नाव एक्सपोज करता. तुम्ही काय करायला पाहिजे, तुम्ही प्राप्त तक्रारीच्या अनुसार तुम्हाला त्याला का रेती घाट वाल्याला सांगणं आवश्यक आहे का की तुला तुझी तक्रार यांनी केली आहे? कारण असं आहे की ते तुम्ही गुप्त एक सेकंड आपण तो काही आपला बॉस आहे का की तुम्ही त्याला हो यांनी तक्रार केली म्हणून त्याला बोलून झालं, नाही तर मी बोललो नसतो. सर डीएमओ कडे बसल्याचा फोटो जातो त्या तस्कराकडे, सर ते फलाना माणूस आला म्हणून आमच्याकडे. सर पेपरमध्ये कटिंग किंवा बातम्या करून त्याची बातमी लावून एसडीओला किंवा तहसीलदारांना पाठवा. पेपरची बातमी बरोबर आहे, परंतु या पेपरची बातमी लिहा ना तुम्ही, पण नाव नाही लिहितात तुम्हाला कोणाचं. नाही सर, आता त्यांचा पेपर नाही, त्यांचा पोर्टल आहे सर, ते म्हणजे ऑनलाईन. सर इंडिया न्यूजचा सर मी पोर्टलला नाहीये, मी इंडिया टीव्ही आहे. चला ठीक आहे, संपा आपसा वाद करायला नाही बसलो आपण. ठीक आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी शासन पूर्णपणे वचनबद्ध आहे. सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे. प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या संवादात जिल्ह्यातील अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांच्या या भेटीमुळे गडचिरोलीच्या विकासाला नवी दिशा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. P10 न्यूजसाठी मुख्य संपादक मनदीप एम गोरडवार यांचा रिपोर्ट. अधिक अपडेट्ससाठी P10 न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा.